जीडीपी आणि जगाच्या पाठीवर भारताचे स्थान. जानेवारी 2026 पर्यंतच्या ताज्या आकडेवारीनुसार भारतीय अर्थव्यवस्था जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. सध्याच्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून जीडीपी बद्दलची महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे. 2025-26 चा आर्थिक विकास दर. सांख्यिकी मंत्रालयाच्या अंदाजानुसार 7 जानेवारी 2026 रोजी जाहीर केलेल्या पहिल्या आगाऊ अंदाजानुसार आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताचा वास्तविक जीडीपी विकास दर 4% राहण्याची अपेक्षा आहे. भारताचा नाममात्र जीडीपी चालू किमतींनुसार हा दर 8.0 राहण्याचा अंदाज आहे, ज्यामुळे भारताची अर्थव्यवस्था सुमारे 357 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. आरबीआयचा अंदाज. भारतीय रिझर्व्ह बँकेने डिसेंबर 2025 मध्ये आपला विकास दराचा अंदाज सुधारून 7.3% केला आहे. क्षेत्रांनुसार कामगिरी. उत्पादन आणि बांधकाम या दोन्ही क्षेत्रांमध्ये सुमारे 7% वाढ अपेक्षित आहे. सेवा क्षेत्र, वित्तीय सेवा, रिअल इस्टेट आणि व्यावसायिक सेवांमध्ये 9% पर्यंत भरीव वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गुंतवणूक. देशांतर्गत भांडवली गुंतवणुकीत 7-8% वाढ होण्याची शक्यता आहे, जी गेल्या वर्षी 7% होती. जागतिक स्तरावर भारताचे स्थान. भारताने जपानला मागे टाकत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून स्थान मिळवले आहे. सध्याच्या गतीने भारत 2028 ते 2030 पर्यंत जर्मनीला मागे टाकून जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट ठेवून आहे. अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने आणि संधी. देशांतर्गत मागणी. भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ प्रामुख्याने मजबूत घरगुती खर्च आणि गुंतवणुकीवर अवलंबून आहे. बाह्य घटक. अमेरिकेचे व्यापार शुल्क आणि जागतिक भू-राजकीय तणावामुळे निर्यातीवर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे. महागाई. आरबीआयने 2025-26 साठी महागाईचा अंदाज 2% पर्यंत कमी केला असून अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी रेपो दरात कपात करून तो 5.25% वर आणला आहे.